त्या स्क्रीनवरती जो डिस्प्ले आहे, अच्छा, डिस्प्लेवरती त्यांना आम्ही प्रत्येक टी शर्टचे मॉकअप दाखवून वेगवेगळ्या Very nice. प्रकारचे व्हरायटीज इथे बघायला मिळते. ही एक वैशिष्ट्य मी तुम्हाला गोष्ट सांगतो, मला थोड्या वेळापूर्वीच कळाली की इथे जी इंक वापरली जाते ही जर्मनीवरून मागवतात ते. नाही भाऊ, हीच टी शर्ट मी प्रिंट करणार आहे. ही बघू शकता, याने आता बनवलेली आहे जस्ट. तर फायर ब्रिगेडची 90% ऑर्डर ही आपल्याकडे असते. बघू कशी प्रिंट होणार आहे ती दाखवतो तुम्हाला. बघा, जादू बघा फक्त. 62 साईज पर्यंत टी शर्ट आपण बनवलेले बापरे, एवढ्या साईजचा माणूस आहे. आहे ना. त्यांचा बिझनेस आहे, पण अशी गोष्ट सांगणारे कमीच तुम्हाला जे व्यावसायिक मिळतील की त्यांना काय बिझनेस करायचा आहे, पण ही गोष्ट तुम्हाला कुठलाही व्यावसायिक सांगणार नाहीये. तर सध्या आम्ही तुम्ही बघाल यांचे जॅकेट आहे. ओके, यामध्ये आम्ही बिर्ला कॉलेज आहे, सिद्धार्थ कॉलेज आहे, कीर्ती कॉलेज आहे, खालसा कॉलेज आहे. जर कुठल्या मंडळाला किंवा कुठल्या व्यक्तीला मिनिमम क्वांटिटी काय घ्यायची असेल तर किती असेल ती. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज तुम्हाला अशा एका टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये घेऊन जाणार आहे जिथे आपल्याला नवरात्री म्हणू नका, दहीहंडी म्हणू नका, गणेश उत्सव म्हणू नका किंवा मॅरेथॉन किंवा कुठलेही स्पोर्ट्स इव्हेंट त्यासाठी लागते ती म्हणजे महत्वाची गोष्ट असते टी शर्ट. आणि मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला फ्रॉम द स्क्रॅच कशी टी शर्ट बनली जाते या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. मंडळी, त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं नाव आहे द होडगेज प्रायव्हेट लिमिटेड. चला दाखवतो सगळी प्रोसेस. या तर मंडळी, माझ्यासोबत आहेत होडगेजचे सर्व अमित वालगुडे सर. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. तर अमित सर, आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना जाणून घ्यायचं आहे की टी शर्ट फ्रॉम द स्क्रॅच, शून्यापासून कशी बनली जाते. तर तुम्ही आम्हाला सगळं दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे कशी ऑर्डर करायची आहे किंवा किती क्वांटिटीमध्ये, या सगळ्या तुम्ही गोष्टी आम्हाला दाखवणार आहेत की नाही या व्हिडिओमधून. नक्कीच ना. आता आपण जाऊया तुमच्या युनिटकडे. चला. ओके. तर मंडळी, आता मी अमित सरांबरोबर त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आलेलो आहे आणि बघा, सगळे कारागीर त्यांच्या कामात मग्न आहेत. मोठमोठ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत. तर अमित भाऊ, आम्हाला जाणून घ्यायचं आहे की एखादा कस्टमर किंवा एखादं मंडळ आलं तर तुम्ही कोणत्या गोष्टीपासून सुरुवात करता, त्यांना काय दाखवता पहिला? सर्वप्रथम आम्ही त्यांना की आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे फॅब्रिक बनले जातात, अच्छा. कोणकोणत्या प्रकारचे टी शर्ट बनले जातात, ओके कशा प्रकारे बनले जातात, ओके त्यांना त्यांची क्वालिटी ओके ही सर्वप्रथम आम्ही दाखवतो. ओके. म्हणजे आता कोणकोणते क्लोथ्स, म्हणजे कपडा आपण दाखवता का, कोणकोणत्या प्रकारचा जरा दाखवता आपल्याकडे नाही आम्हाला? म्हटलं तरी हे बघा, एक जॅकार्ड फॅब्रिक येतो. अच्छा, हा सर्वच पार्टीवाले वापरत नाही, हे ओके. पर्टिक्युलर स्पोर्ट्स साठी वापरले जातो. अच्छा, स्पोर्ट्स साठी. हा, त्यानंतर हा लाईन वाला जॅकेट आहे, हा एक ओके. फॅब्रिक आहे. ओके त्यानंतर हा ड्रायफ्रूट फॅब्रिक आहे. ओके. ड्रायफ्रूट पण आहे हा. तुमच्याकडे. व्हेरी नाईस. त्यानंतर हा जो आपला रेग्युलर म्हणजे अच्छा, वर्षाचे रेग्युलर. 12 महिने चालणारा फॅब्रिक आहे. ओके स्पोर्ट्स असो, कोणतं कॉर्पोरेट इव्हेंट असो ओके. किंवा फेस्टिवल असो, सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये हा फॅब्रिक वापरला जातो. व्हेरी नाईस. आणि आता फेस्टिवल साठी काय स्पेशल आहे का तुमच्या? आहे ना. फेस्टिवल साठी बघायला गेलात हा. तर आम्ही ह्या वर्षी काही मंडळांसाठी अच्छा. युनिक डिझाईन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर सहित फॅब्रिक बनवून घेतलेले आहे. अच्छा, ह्याला काय म्हणतात? याला बेसिक जॅकार्डच म्हणतात, ओके पण जो तो फॅब्रिक वाला आपापल्या परीने त्याला नाव देतो. ओके. पण हा खूप छान वाटतोय, मला वाटतं जबरदस्त. ह्याच्यात जर टी शर्ट होईल ती घातल्यावर एकदम प्रीमियमच फील येणार आहे. खूपच, कारण का सध्या ह्या वर्षी ह्याच फॅब्रिकचा ट्रेंड आहे. होय काय? बघा, म्हणजे यांच्याकडे खूप व्हरायटीज ऑफ त्यांना तुम्हाला मिळणार आहेत. आणि ही बघा, ही ट्रेंडी आहे, ती पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर अमित भाऊ, आता ह्याच्यानंतर कोणती प्रोसेस असते आम्हाला दाखवा लगेच. ओके. आता एखाद्या मंडळाने एखादं फॅब्रिक सिलेक्ट केल्यानंतर अमित भाऊ काय करतात, हे काय चालू आहे जरा सांगा आम्हाला. सर्वप्रथम आम्ही काय करतो, फॅब्रिक आमचा हा आला ना अच्छा, की हा आमच्या मास्टरांतर्फे पूर्णपणे चेक केला जातो ओके. की फॅब्रिक कुठे डॅमेज नाहीये का, व्हेरी दिलेला नाईस. जो आपला फॅब्रिकचा कलर आहे तो कलर कुठे स्प्रेड नाहीये का, अरे ही सर्व टोटल पहिले चेकिंग केल्यानंतरच आम्ही फॅब्रिक कटिंगला घेतो. व्हेरी नाईस. म्हणजे बघा, पहिली इथून सुरुवात आहे की पहिले ते पूर्ण एवढे मोठे मोठे रोल आहेत ते चेक करतायत, त्याच्यात काय डिफेक्ट नाहीये का, म्हणजे इथून क्वालिटी चेक चालू होते.
तर अमित भाऊ, आता कटिंगच्या पूर्वी एखाद्या टी शर्टवर काहीतरी कुठलंही मंडळ आला किंवा कोणीही व्यक्ती आले, त्याच्या मनामध्ये काहीतरी एक डिझाईन असते, ती कुठे बनवता तुम्ही, काय करता, कसं? सर्वप्रथम भरपूर कस्टमरची डिमांड काय असते ओके की तुमची कोणती PDF फाईल आहे का, ओके किंवा तुमचे कोणते नवीन पॅटर्न आहेत का, ते जरा आम्हाला व्हॉट्सअप करा. मग ते व्हॉट्सअप केल्यानंतर काय होतं, काय काय मंडळात मुलं जास्त हुशार खूप असतात. ओके. आता हल्ली चॅट जीपीटी आलाय, अच्छा. मग ते चॅट जीपीटी मुळे त्यांच्या सोयीनुसार ते हम्म, कलर इनटेक करतात. ओके. पण बेसिकली हम्म, जेव्हा आपण टी शर्ट बनवणार हा. आणि आपली मंडळी टी शर्ट कशी असेल हे त्यांना बघण्यासाठी आम्ही आवर्जून त्यांना आमच्या इथे बोलवतो. ओके. आणि आमच्या स्क्रीनवरती जो डिस्प्ले आहे अच्छा. त्या डिस्प्लेवरती त्यांना आम्ही प्रत्येक टी शर्टचे मॉकअप दाखवून वेगवेगळ्या Very nice. प्रकारचे व्हरायटीज इथे बघायला मिळतात. ओके, म्हणजे प्रिंट होण्याआधी आपली टी शर्ट कशी दिसणार हा, ती आपल्याला प्रत्यक्षात बघायला बघायला मिळते. मिळते. आणि हे दादा काय करताय तिथे? आणि हे आमचे तनयदादा आहेत. ओके हे खूप चांगल्या प्रकारची उत्तम क्वालिटीची डिझाईन बनवतात. ओके. आणि आता ही प्रिंट बनवतायत का आता? ही डिझाईन बनवतात. आणि Yes. आमच्या इकडे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही डिझाईन आम्ही कॉपी करत नाही, प्रत्येक डिझाईन ही क्रिएट करतो. व्हेरी नाईस. आणि मी काय म्हणतोय, आता समजा कुठलीही डिझाईन आणली तर तुम्ही डायरेक्ट बनवून देऊ शकता का? म्हणजे हा, आमच्याकडे हा. होडगेज मध्ये प्लस पॉईंट एकच आहे, हा. बाहेरची तुम्ही कोणतीही डिझाईन आणा, ओके. तुम्हाला ती हुबेहूब बनवून मिळेल. व्हेरी नाईस. आणि ती बनवून झाल्यानंतर आम्ही ओके. कस्टमरांना एक पहिला सॅम्पल प्रिंट करून देतो ओके. की तुमच्या प्रोडक्शनच्या अगोदर तुमची डिझाईन कशी कशी दिसणार? बनली आहे, त्यात कलर इफेक्ट काय आहेत हे तुम्ही पहिले चेक करून घ्या. ओके. व्हेरी नाईस. तर आता मला आहे ना, तनय भाऊ, हीच टी शर्ट मी प्रिंट करणार आहे, ही बघू शकता, याने आता बनवलेली आहे जस्ट. आणि ह्याचीच आपण एक टी शर्ट प्रिंट करून बघणार आहोत. तर आता अमित भाऊ आपल्याला प्रिंटिंग सेक्शन मध्ये घेऊन आलेले आहेत. तिथून आम्ही फायनल केलेली आहे डिझाईन. आणि हे प्रिंटिंग सेक्शन मध्ये काय काय होणार आहे जरा मला सांगा. आता तिकडे तुम्ही डिझाईन बघितलात, ती डिझाईन इथे प्रिंटिंग सेक्शन मध्ये पाठवली जाते. ओके. मग प्रिंटिंग सेक्शन नंतर हा आमचा अविनाश येस. हे पूर्ण इथे प्रिंटिंग सांभाळतो. आलेली डिझाईन ही व्यवस्थित आहे की नाही, त्यावर ठेवलेला लोगो ओके व्यवस्थित आहे की नाही, म्हणजे लोगोची प्लेसमेंट ओके कशा प्रकारची आहे, बरोबर आहे की नाही हे चेक करून मग प्रिंटिंग सोडली जाते. ओके. म्हणजे इथे पण डबल चेक होतं, तिथून हा. केल्यावर इथे डबल चेक होणार आणि मग प्रिंटिंग देणार. हा. आणि आता बघूया, एवढ्या मोठमोठ्या मशीन्स आहेत बघा इप्सॉनच्या, आणि 2 मोठमोठ्या आणि अजून तिकडे पण आहेत. आणि एक वैशिष्ट्य मी तुम्हाला गोष्ट सांगतो, मला थोड्या वेळापूर्वीच कळाली की इथे जी इंक वापरली जाते ही जर्मनीवरून मागवतात ते. काही जे काय आहेत मॅन्युफॅक्चरर, ते एक चायनाची इंक वापरतात. त्याच्यामुळे तुम्हाला लो क्वालिटीचे टी शर्ट्सवर ज्या प्रिंट असतात त्या थोड्या दिवसांनी निघून जातात. पण यांच्याकडे हीच गोष्ट महत्वाची आहे की क्वालिटी मेंटेन केली जाते. तर आता आपण बघूया प्रिंट कशी निघते ती. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ही डिझाईन ही पेपरवर आहे. आणि हे आता काका या पन्न्यावर या फ्युजिंग मशीन मध्ये कशी प्रिंट होणार आहे ती दाखवतो तुम्हाला. बघा, जादू बघा, फक्त थोडा वेळ थांबा. तर मित्रांनो, बघू शकता, ही इथे तुम्ही लेटर बघू शकता, हे उलटे आहेत, हे मिरर इमेज आहे, हे पेपरवर असल्या कारणाने. आणि जेव्हा इथे क्लोथवर प्रिंट होणार ना, एक्झॅक्ट जी काय लेटरिंग असणार ती तुम्हाला ओळखायला येणार आहे. आणि मी तुम्हाला मगाशी बोललेलो ना की लेटरिंग मिरर इमेज असते ती. आणि आता बघा, प्रॉपर नाव आलं आहे, उत्सवारंभ. जबरदस्त. आता आपण बघूया याची कशी टी शर्ट बनते ती. तर मित्रांनो, आता प्रिंटिंगची प्रोसेस तुम्ही बघितलात. आता हे फायनल कटिंग आहे. आणि अमित भाऊ, आपल्याकडे कोणकोणत्या सायझेसमध्ये अवेलेबल आहेत? सगळे सब्लिमेशन बोला, टी शर्ट्स बोला. आपल्याकडे कमीत कमी
6 महिन्यापासून 6 महिन्याच्या बाळाचं पण आहे. बाळाचं पण बनतं. अरे जबरदस्त. ते जास्तीत जास्त जम्बो साईज, जम्बो साईज. म्हणजे आपण 58, 60, 62 साईज पर्यंत टी शर्ट आपण बनवलेलं बापरे, एवढ्या साईजचा माणूस आहे. आहे ना. जम्बो साईज. व्हेरी नाईस. आणि हे बघू शकता तुम्ही, ते हे फार्मा आहेत. जर अमित भाऊ दाखवतो का ते? हे बघा, या साईजेस आहेत. आणि आता ही जी टी शर्ट आपण कटिंग करणार आहोत 44 साईजची आहे. आणि हा बघा, त्यांनी साईडला काढलेले आहेत. हे पूर्ण त्यांचं कॅटलॉगच म्हणावं लागेल सगळ्या साईजचं. बेसिकली ह्याच्यात काय होतं माहितीये का, सब्लिमेशन टी शर्ट मध्ये आहे ना, हे केमिकल मिक्स असतं. ओके. त्याच्यामुळे फेस्टिवलला काय होतं, प्रत्येक आई बाबांना काय वाटतं की गणपती आणताना माझं पण लहान मुलांना टी शर्ट घातलं पाहिजे. बरोबर. पण आम्ही आवर्जून त्यांना सांगतो हा. की 6 महिन्याच्या, वर्षाच्या, 1.5 वर्षाच्या, 2 वर्षा मुलाला टी शर्ट शक्यतो तुम्ही वापरू नका सब्लिमेशनचं. कारण त्याच्यात केमिकल असतं, तर मुलांच्या स्किनला त्याची एलर्जी होऊ शकते. अरे बघा, महत्वाची गोष्टच म्हणावी लागेल. त्यांचा बिझनेस आहे, पण अशी गोष्ट सांगणारे कमीच तुम्हाला जे व्यावसायिक मिळतील की त्यांना काय बिझनेस करायचा आहे. पण ही गोष्ट तुम्हाला कुठलाही व्यावसायिक सांगणार नाही की तुमच्या मुलाला इजा होईल केमिकलमुळे. तर त्यांच्याकडे दुसऱ्या पण व्हरायटीज ऑफ टी शर्ट्स आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. लहान मुलांना खास करून त्यांनी सांगितलेलं की सब्लिमेशन टाळा. आता आपण कटिंगची प्रोसेस बघूया. तर मंडळी, आता बघू शकता पूर्णपणे टी शर्ट रेडी झालेले. अवघ्या 5 ते 8 मिनिटांमध्ये तुमच्या हातात सब्लिमेशन मिळणार आहे. आणि बघा किती छान क्वालिटी आहे. मस्त. अमित दादा खूप छान माहिती दिली आणि एकदम प्रॉपर सगळी प्रोसेस दाखवली फ्रॉम द स्क्रॅच. आता आपण यांच्याकडे अजून कोणकोणते व्हरायटीज ऑफ जे काय सब्लिमेशन्स आहेत किंवा स्पोर्ट्स वेअर आहेत किंवा काय अजून काय काय व्हरायटी आहेत, आपण सॅम्पल डिपार्टमेंट मध्ये जाऊन आता आपण बघणार आहोत. तो चला. ही बघा, जी टी शर्ट आपण बघितली पूर्ण कशी बनते फ्रॉम स्क्रॅच ही, आणि अशा प्रकारची तुम्हाला पॅकिंग मिळणार आहे. अमित भाऊ, आता अजून काय काय व्हेरिएशन्स आहेत आपल्याकडे, मला बघायचंय. आता सांगा, आमच्या ऑडियन्सला दाखवा. तुम्ही स्पोर्ट्स मध्ये बघायला गेलात तर अशा प्रकारचे व्हेरिएशन्स आहेत. ते पण उत्तम प्रिंटिंग आणि क्वालिटीचे फॅब्रिक सगळे. जबरदस्त. ह्याला काय म्हणतात? हे स्पोर्ट्स टी शर्ट आहेत. स्पोर्ट्स टी शर्ट आहेत. स्पोर्ट्स इव्हेंट असतात कंपन्यांचे, त्यासाठी वापरले जातात. व्हेरी नाईस. अजून काय व्हेरिएशन आहे आपल्याकडे? ही बेसिकली स्पेशली आम्ही सायकलिंग जर्सी बनवलेली आहे. ओके. हे तुम्ही बघू शकता, फ्रंट बॅक. आता हे जे सायकलिंग होते, मुलं जाणार होती कॉम्पिटिशन वगैरे असतात, आपल्या मुंबई पासून मनाली पर्यंत सायकलिंगला जाणार होती. ओके. त्यासाठी हे बनवलेले टी शर्ट्स आहेत. व्हेरी गुड. मस्त. म्हणजे बघा, भरपूर अशी व्हरायटी. आणि हे काय आता सध्या स्पेशली प्रत्येक कॉलेजमध्ये जो ट्रेंड चाललाय जॅकेटचा. ओके. आता सध्या आम्ही, तुम्ही बघा, एनसीसीचे जॅकेट आहेत. ओके. यामध्ये आम्ही बिर्ला कॉलेज आहे, सिद्धार्थ कॉलेज आहे, कीर्ती कॉलेज आहे, खालसा कॉलेज आहे, या सर्व कॉलेजचे जे एनसीसीचे जॅकेट्स असतात, ट्रॅकसूट, हे सर्व काम आपण करतो. ओके. हे एम्ब्रॉयडरी आहे का? ही पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली आहे. अच्छा, म्हणजे हे पण तुमच्याकडे करून मिळतं? व्हेरी नाईस. जॅकेटचा हा एक प्रकार झाला. हे बघा, त्यानंतर हे बघा, हे फायर ब्रिगेडचे MSFचे जॅकेट आहेत. ओके. ओव्हरऑल मुंबईचं बघायला गेलं तर फायर ब्रिगेडची 90% ऑर्डर आहे ही आपल्याकडे असते. बघू शकता, इथे आपल्या देशाचा झेंडा सुद्धा आहे. खूप छान वाटतंय एकदम. आपण आणि हातामध्ये प्रीमियम वाटतंय घेतल्यावर. फायर लिहिलेला आहे. व्हेरी नाईस. हे कसलं आहे? हे पण NS प्रकारचं जॅकेट आहे. सध्या खेलो इंडिया मध्ये वापरलेलं होतं. ओके. तर ती पण ऑर्डर आपण कस्टमाइज करून दिली होती कस्टमर. खूप छान. आणि हे बघा, अजून खूप व्हरायटी आहेत. मी दाखवतो तुम्हाला पटापट. अमित भाऊ दाखव. आता सध्या पाऊस म्हटला की सँडो आल्या. या पिकनिक सँडो आहेत. आम्ही उत्तम क्वालिटीच्या वेगवेगळ्या फॅब्रिक सकट कस्टमाइज करून देतो. ही एक आहे. खूप छान. ही एक आहे. जे क्वालिटी आहे ना, खूप छान आहे. हातात तुम्हाला टीव्हीवर मी दाखवू नाही शकत, पण माझ्या हातात जे फील येतोय ना, तो तुम्ही इथे आल्यावरच तुम्हाला घेता येणार आहे. हे काय आहे अजून? त्याचप्रमाणे तुम्ही बघाल तर आता पावसाळ्यासाठी या शॉर्ट्स आहेत. एक नंबर. त्यानंतर पॅटर्न बघा ना, आणि काय त्याच्यावर डिझाईन वगैरे जबरदस्त एकदम. त्यानंतर या प्लेन शॉर्ट्स आहेत. ओके. ह्या पण तुम्ही बघू शकता. अच्छा, ह्या पण आहेत तुमच्याकडे, म्हणजे सगळ्या व्हरायटी आहे. हे काय आहे? ट्रॅक. ह्या ट्रॅक पॅन्ट.
ट्रॅक पॅन्ट सुद्धा आहेत. ही ट्रॅक आहे. एक नंबर. आणि आता हे सगळं ठीक आहे, पण आता सध्या फेस्टिवल चालू आहे, तर फेस्टिवल साठी काय स्पेशल आहे का आपल्याकडे? आहे ना फेस्टिवलसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ह्या वर्षी फॅब्रिक आणलेले आहेत. व्हेरी आणि तेही नाईस. तुम्हाला कस्टमाइज करून मिळणार. अच्छा. ज्या फॅब्रिकचं टी शर्ट आहे ओके. त्याच फॅब्रिकच्या कलरची तुम्हाला पट्टी बोला, कॉलर बोला, अशी कॉन्ट्रास्ट मॅचिंग करून आमच्याकडे मिळेल. व्हेरी नाईस. याच्यामध्ये बघा, म्हणजे कुठलाही कलर आपण चॉईस करू शकतो, करू शकतो. कुठलाही असू दे. व्हेरी नाईस. कुठलाही तुम्ही डिझाईन आणा, कलर आणा, हे सध्या ह्या वर्षीच्या फेस्टिव्ह मध्ये तुम्हाला घालू शकता. हे जर तुम्ही होडगेज कडे आलात तर. आणि बघा ना, क्वालिटी बघा. हे कुठलं मटेरियल आहे दादा? हे जकाड मटेरियल म्हणून बोललं जातं. ओके, जे आम्ही सुरुवातीला बघितलं होतं ते. व्हेरी नाईस. आणि दुसरी गोष्ट, आता मेन गोष्टीवर आपण येऊया. जर कुठल्या मंडळाला किंवा कुठल्या व्यक्तीला मिनिमम क्वांटिटी काय घ्यायची असेल तर किती असेल ती? तसं बघायला गेलं तर मिनिमम क्वांटिटी आहे ना, हा. फेस्टिवलसाठी ओके. आम्ही 25 पीस ठेवलेली आहे. ओके. आणि जेव्हा स्पोर्ट्सची क्वांटिटी असते ते मिनिमम आम्ही 15 पीस पण बनवून देतो. ओके, खूप छान. म्हणजे जे एखादं स्पोर्ट्सचं जर 12ची टीम आहे, 15ची टीम आहे, त्याच्यानुसार असतं. पण आता गणपती आहे, दही अंडी आहे, तर किती वेळ अगोदर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल जर मोठी ऑर्डर असेल तर? बेसिकली तसं बघायला गेलं हं. ना, तर मे महिन्यापासूनच अच्छा. आमच्याकडे दही अंडी आणि गणपतीचे मंडळ येऊन ऑर्डर प्री बुकिंग करतात. ओके. कारण त्यांना माहिती असतं. आणि आमच्याकडे मेन खासियत काय आहे, ओके. जेवढं वेळेत चांगलं कसं देता येईल तेवढंच आम्ही काम घेतो. ओके, तरी पण आता कोणाशी मिस आउट झाले असेल तर काय लास्ट डेट असेल जरा सांगा. नाही आता कधी कधी काय होतं, जे आमचे खास रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना डिनाय नाही करू शकत. ते म्हणजे गृहीत धरून चालतात की होडगेकडे आपण कधी जावं आपल्याला मिळणारच. ओके, आता समजा कोणी इथे येऊ नाही शकत आहे तर त्यांनी ऑनलाईन कसं काय करायचं? काय ऑनलाईन काय सुविधा आहे का? नाही ऑनलाईन तसं बघायला गेलं तर आमचा इंस्टाग्रामवर आहे, ओके. फेसबुकवर आहे. त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आम्हाला ऑर्डर देऊ शकता. ओके, म्हणजे तुम्ही डायरेक्ट डिस्पॅच करणार जे काय असेल ते. हा, फक्त जो पार्सल चार्ज असतो ओके. तो त्यांना द्यावा लागतो. आणि आपलं माल आणि ऑर्डर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाते. ओके. बोलता बोलता एक गोष्ट सांगायची राहून गेली ओके. की सध्या आपण हा नवीन प्रोडक्ट लॉन्च केलाय. अच्छा. जे कॉर्पोरेट मीटिंग्स वगैरे चालतात हा. त्यासाठी हे कॉर्पोरेट टी शर्ट ओ, व्हेरी नाईस. कस्टमाइज रेडी करून ठेवलेले आहेत. खूप आणि छान. ह्याच्यामध्ये स्मॉल पासून XXL पर्यंत साईज तुम्हाला मिळतील. मग तुमचा MOQ 15 पीस, 25 पीस, ओके. 40 पीस, 50 पीस असेल तर तुम्हाला वन डे हा. हे रेडी करून स्टॉक मध्ये मिळतील एका दिवसात? एका दिवसात. अरे जबरदस्त. त्याच्यामध्ये व्हाईट कलर आहे, एकदम प्रीमियम आहे एकदम. येस, व्हेरी नाईस. ब्लॅक कलर आहे, नेव्ही कलर आहे ओके. आणि ग्रे मिलांज आहे. ह्या 4 कलर मध्ये आमच्याकडे रेडी स्टॉक मध्ये आहेत. व्हेरी नाईस, खूप छान. आणि आता मी एक दुसरी गोष्ट मगाचपासून सगळ्या टी शर्ट वर बघतोय मी, हा जो लोगो आहे तो होडगेजचा, याच्या मागे काय आहे दडलेलं जरा आम्हाला ऐकायला आवडेल. या लोगोची खासियत म्हणजे शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगायला गेलो ओके. तर 3 प्रकारे हा लोगो जोडलेला आहे. अच्छा. पहिली गोष्ट म्हणजे प्रोडक्ट क्वालिटी, व्हेरी नाईस. दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमरला मिळणारी सर्व्हिस, ओके. आणि तिसरी म्हणजे सर्वात महत्वाची हा. जी कस्टमरला एकदम जवळून जोडलेली आहे ते म्हणजे कस्टमरला सॅटिस्फॅक्शन. व्हेरी नाईस. तेच लोगो मध्ये आम्ही दाखवतोय. आणि त्या लोगोची टॅगलाईन पण तीच आहे की ऑलवेज ऑलवेज अ विनर. बघा किती छान लोगो पण आहे आणि इथले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते पण खूप छान आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला प्राइस बाबत काय विचारायचं असेल तर स्क्रीनवर सुद्धा नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी ऍड्रेस सगळी डिटेल दिलेली आहे. तुम्ही त्यांच्या ब्रांचला कॉन्टॅक्ट करा. किती पीस हवेत, नको आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार. आणि तुम्हाला मी खात्री देतो की इथे तुम्हाला टॉप क्वालिटी प्रोडक्ट मिळणार आहे. तर नक्की इथे जवळपास राहत असाल तर नक्की इथे या. नाही इथे जमत आहे ते त्यांना फक्त हाय पाठवा व्हॉट्सअपवर, तुम्हाला ते लगेच कॉन्टॅक्ट करणार आहेत. जे काही तुमची रिक्वायरमेंट असेल सगळ्या फुलफिल करणार आहेत. तर लवकरात लवकर जे काही आपली मंडळ आहेत, गणपती मंडळं आहेत, नवरात्री आहे किंवा दहीकाला पथकावाले आहेत, तर लवकरात लवकर त्यांनी आपली जे काही टी शर्ट्स आहेत इथे नक्की बुक करायला द्या, जे काय असतील त्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून पटापट तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल ती फुलफिल होईल. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.